होळीच्या दिवशी होळी पेटवल्यावरती काही ठिकाणी लोक मोठ्याने ओरडतात. यालाच बोंब मारणे असं म्हणतात. ही प्रथा जुनी लोकपरंपरा आहे आणि तिच्या मागे काही सांस्कृतिक आणि प्रतिकात्मक कारणं देखील आहेत. शिवाय यामागे एक पौराणिक कथा देखील आहे. ती कथा आहे ढुंडा राक्षसीची. राजा रघुच्या राज्यात ढुंडा नावाची राक्षसी होती. तिने भगवान शिवाला प्रसन्न करून असे वरदान मिळवले होते की कोणताही देव किंवा दानव तिला मारू शकणार नाही. तसेच तिला कडाक्याची थंडी, उष्णता किंवा पावसाचा त्रासही होणार नाही. या वरदानाचा फायदा घेऊन ती लहान मुलांना त्रास देत असे. तिच्या जाचाला कंटाळून मार्ग काढण्यासाठी लोक राजाकडे गेली. त्यांनी ऋषींना यावरती उपाय विचारला. त्यावर त्यांनी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी मुलं जोरात ओरडतील, बोंब मारतील तर अशा गोंधळात ढुंडा घाबरून पळून जाईल. या उपायानुसार होळीच्या दिवशी मुलांनी खूप गोंधळ घातला आणि बोंबा मारल्या, ज्यामुळे त्या राक्षसीचा अंत झाला. या घटनेची आठवण म्हणून होळी पेटवून बोंबा मारण्याची ही प्रथा सुरू झाली. म्हणूनच होळीच्या दिवशी बोंब मारणे हे फक्त गोंधळ नसून आनंद, परंपरा आणि वाईटावरती विजय व्यक्त करण्याची एक लोकपरंपरा मानली जाते.